नमस्ते मंडळी, गोवा पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि आपल्या सर्वांचं लाडकं यूट्यूब चॅनल नमस्ते मंडळी आज गोव्यामध्ये आहे. आणि आज आपण गोव्यामधलं एक छानपैकी एक मंदिर पर्यटन करणार आहोत. आणि आज आपण पाहणार आहोत ओल्ड गोव्यामधील म्हणजे फोंडा या परिसरामधील शांतादुर्गा या टेम्पलचा परिसर आपण पाहणार आहोत. शांतादुर्गा मंदिर आपण पाहत आहोत. समोरच आपल्याला मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेला छानपैकी एक तलाव दिसत आहे. आणि मान्सूनचं गोव्यामध्ये जोरदार आगमन झालेलं आहे. आणि आज सकाळीच मंदिरात जाण्याचा योग आला आणि मंदिर पर्यटन करण्याचा योग आला. आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर दाखवतोय. आपण आता मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करणार आहोत. फोंड्यामध्ये खूप सारी मंदिरं आहेत. त्यापैकीच एक असलेलं हे शांतादुर्गा टेम्पल. इथून जवळच मंगेशी टेम्पल आहे. बाजूलाच आणखी बरीच सारी गोव्यातील फेमस अशी मंदिरं आहेत. आणि आता आपण समोर पाहत आहोत शांतादुर्गा मंदिर आणि त्याचा भव्य दिव्य असा परिसर. समोरची आपण प्रचंड आणि उत्तुंग अशी दीपमाळ पाहत आहोत. आणि हे आहे शांतादुर्गा टेम्पल. आतमध्ये फोटोग्राफीला परवानगी नाही आहे, त्यामुळं मी बाहेरूनच तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे. विस्तीर्ण असा परिसर, उत्तम अशी निगा आणि बाजूला सुसज्ज असं भक्तनिवास आणि भोजनाच्या व्यवस्थेसहित उपलब्ध असलेलं भक्तनिवास. निसर्गरम्य ठिकाण आणि अतिशय नीटनेटकं स्वच्छ आणि निगा राखलेलं मंदिर. गोवा पर्यटनामध्ये इकडं आल्यानंतर या मंदिराला भेट देणं एक पर्वणीच असते. आतमधून देखील मंदिर अतिशय सुंदर आहे. भव्य असा प्रांगण. समोरच आपल्याला दीपमाळ दिसत आहे. रात्रीच्या प्रकाशामध्ये तर ती अतिशय सुंदर दिसत होती. समोरचा आपण मंदिराचा एंट्रन्स गेट पाहत आहोत. आणि आतमध्ये शांतादुर्गेचं निवासस्थान आहे. समोर आपण मंदिराचं ऑफिस पाहतोय. आणि या बाजूला देखील छानपैकी भक्तनिवासाचं काम झालेलं आहे. मंदिराच्या चहूबाजूनी अशा रीतीनं भक्तनिवास आहे. एका फ्रेममध्ये मंदिर कॅप्चर होत नाही आहे, पण या बाजूने देखील मंदिर अतिशय छान दिसतंय. फोंड्यापासून अगदीच 3 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूलाच अनेक मंदिरांचा समूहच आहे. बाजूला सरस्वती देवीचं मंदिर आहे. बाजूलाच आणखी एक गणपती मंदिर आहे. ती देखील मंदिरं अतिशय सुंदर आहेत. गोव्याला आल्यानंतर निव्वळच बीच पर्यटन करण्यापेक्षा अशी काही सुंदर अशी मंदिरं आहेत, ती आवर्जून पाहावीत. बाय मंडळी.